सिद्धपूर काशी क्षेत्र या ठिकाणी प्रसादवंदन यात्रेनिमित्त आज आषाढी एकादशी निमित्त प्रसादवंदनासाठी आलेल्या भक्तांची रांग या ठिकाणी लागलेली आहे। प्रसादवंदन श्री प्रभू बाबांच्या दरबारामध्ये अशा प्रकारची रांग, दुकाने, दंड हो दंड हो दंड हो। भक्तगणांची रांग देवाच्या दर्शनाला लागलेली आहे। दंडव दंडव भक्त मंडळीची रांग या ठिकाणी लागलेली आहे। या ठिकाणी सर्व भक्त मंडळी रांगेमध्ये श्री प्रभू बाबांच्या दर्शनासाठी रांगेमध्ये सर्व भक्तगणांची रांग श्री प्रभूंच्या अशा रीतीने शिस्तबद्ध रांग पद्धतीने श्री प्रभू बाबांचे रांग या दर्शनाला रांग लागलेली आहे। या ठिकाणी पोलिसांचा या ठिकाणी सेवा आहे। दंडवत 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 अशा रीतीने पूर्ण गोल फेरा मारून रांग श्री प्रभू बाबांच्या दरबारामध्ये येत आहे। प्रसादवंदन यात्रेनिमित्त श्री प्रभू बाबांना विडावसर पूजन पुष्पहार दंडव दंडी ओटी सकाळी पहाटेच झालेली आहे। दंडव दंड दंडव दंड राजमठाच्या पाठीमागील भाग या ठिकाणी राजमठाच्या पाठीमागे स्थानवंदनासाठी भक्तगणांची गर्दी आहे। दंड हो दंड आणि छोटं बाळ आहे। राजमठाच्या जवळच दुकान आहेत आणि दुकानाच्या पाठीमागच्या बाजूला दंड अन्नछत्र आहे। सिद्धपुरात येणाऱ्या यात्रेकरूंसाठी या ठिकाणी सर्वांना अन्नछत्र अन्नदान विधी दंड तर राजमठ देवस्थान यांच्यातर्फे सर्वांना अन्नदान विधी या ठिकाणी होत आहे। अन्नछत्रासाठी या ठिकाणी सर्व यात्रेकरू मंडळी यांना अन्नदान म्हणून सर्वांना भोजन अशा रीतीनं ठेवलेलं आहे। सर्वांना भोजन वाढणं या ठिकाणी पोलीस साहेब आलेले आहेत। या ठिकाणी पोलीस साहेब आहेत। या ठिकाणी स्वयंपाक बनवणारे मंडळी सर्वांच्यासाठी जेवणाची व्यवस्था जेवण वाढणं या ठिकाणी चालू आहे। जेवण वाढणारी मंडळी स्वयंपाक करणारी मंडळी पेटे साहेब सर्वांना मार्गदर्शन करत आहेत। श्यामलबाई आहेत या ठिकाणी सेवा करत आहेत। पेटे भाऊ आचार्य साहेब या ठिकाणी जिलेबी चपाती भाजी या सर्वांना दंड करत आहेत। स्वयंपाक मंडळ या ठिकाणी आहे। अत्यंत आनंदानं गोविंद प्रभूचा जय जयकार करून स्वयंपाक करत आहेत। गोविंद प्रभू महाराज की जय। स्वयंपाकी मंडळ या ठिकाणी देवाचा जय जयकार करत देवाचे स्मरण करत या ठिकाणी हो सर्व मस्त मंडळ या ठिकाणी स्वयंपाक करत आहेत। हो प्रभू बाबा यांचा स्वीकार करू, या सर्व विधीचा स्वीकार करू, यांचं हे सर्व कार्य स्वीकारात घ्यावं अशा रीतीनं अन्नछत्र आणि अन्नछत्रामध्ये सर्व मंडळी या ठिकाणी उभे आहेत। भोजन चालू आहे। गोविंद प्रभूंचा दरबार गोविंद प्रभूंची नगरी दुमदुमून गेलेली आहे। सर्वत्र भक्त मंडळी सर्वत्र अन्न रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत। सर्वांना पाण्याची व्यवस्था भोजन व्यवस्था भोजन वाढणारे
दंडवत प्रणाम दंडवत. सर्वांसाठी पाण्याच्या कॅन या ठिकाणी आहेत. पाण्याची सोय या ठिकाणी. रांग खाली पार्किंगपर्यंत रांग लागलेली. इकडं पार्किंग आहे, तिकडं पार्किंगपर्यंत रांग लागलेली आहे. सर्व मठांमध्ये प्रसाद वंदनासाठी भक्तगणांच्या रांगा. राजमठाच्या समोर अशा प्रकारचे या ठिकाणी प्रसाद वंदनासाठी गर्दी. सर्व मठांमध्ये प्रसाद वंदन. या ठिकाणी श्री पाचराव बाबांच्या मठामध्ये रांग लागलेली आहे. नंतर पैठणकर बाबांच्या मठामध्ये रांग लागलेली आहे. श्री पाचराव बाबांच्या मठामध्ये अशी रांग या ठिकाणाहून संपूर्ण रांग लागलेली आहे. विचारशिरेच्या स्थानापासून दोन मिनिट. प्रसाद वंदनासाठी सर्व भक्त मंडळी या ठिकाणी रांगेत प्रसाद वंदन करत आहेत. श्री पाचराव बाबांच्या मठामध्ये आचार्य प्रवर श्री पाचराव बाबाजी या ठिकाणी प्रसाद वंदन या ठिकाणी सर्व भक्त मंडळी रांगेमध्ये शिस्तीमध्ये प्रसाद वंदन करत आहेत. श्री पाचराव बाबांच्या मठामध्ये श्री प्रसाद वंदनासाठी उत्तम प्रकारानं श्री पाचराव बाबांचा पुरातन मठ वंदन, मुख्य वंदन, कुलवंदन या ठिकाणी आहे. या ठिकाणी मुख्य वंदन, फुलारी वंदन. पाचराव बाबाच्या मठातील अक्का या ठिकाणी आहेत. बाबाजी या ठिकाणी सर्वांना मार्गदर्शन करत आहेत, स्मरण करत आहेत. बाबाजी आचार्य प्रवर श्री पाचराव बाबाजी दंडवत प्रणाम. सर्व भक्त मंडळी या ठिकाणी प्रसाद वंदनासाठी रांगेत उभी आहेत. दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम. आता श्री पैठणकर मठामध्ये प्रसाद वंदनासाठी रांग लागलेली आहे. श्री पैठणकर मठामध्ये श्री रामचंद्र बाबाजी आणि हे प्रसाद वंदनासाठी श्री पैठणकर मठामध्ये अशा प्रकारची भक्त मंडळीची रांग या ठिकाणी लागलेली आहे. प्रसाद वंदनासाठी श्री पैठणकर मठामध्ये अशा रीतीने रांग लागलेली आहे. सद्भक्त मंडळी, नामधारक, वासनिक आणि आदी सर्व मंडळी या ठिकाणी प्रसाद वंदन करीत आहेत. अशा रीतीनं टेबलवरती सर्व प्रसाद वंदन, देवपूजा, कुलवंदन ठेवलेलं आहे. सर्व रांगेत प्रसाद वंदन करत आहेत. मुख्य प्रसाद वंदन या ठिकाणी आहे. ताटाचा विशेष, आरशाचा विशेष. दंडवत प्रणाम. श्री पैठणकर मठामधले हे देवपूजा वंदन. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. अशा रीतीची प्रसाद वंदन यात्रा. दंडवत प्रणाम. दंडवत सिद्धपुरातील दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. दंडवत या ठिकाणी श्री तळेगावकर बाबाच्या मठामध्ये श्री गोविंद महाराज प्रसाद वंदन. श्री तळेगावकर मठ. या तळेगावकर मठामध्ये अशा रीतीने भक्तांची रांग लागलेली आहे प्रसाद वंदनासाठी. आचार्य प्रवर श्री तळेगावकर बाबाजी या ठिकाणी आहेत. सर्वांना प्रसाद वंदन या ठिकाणी रांगेमध्ये सर्व शिस्तीमध्ये प्रसाद वंदन सद्भक्त मंडळी करत आहेत. पलीकडनं
अशा रीतीने प्रसाद वंदन आणि देवपूजा मुख्य वंदन या ठिकाणी आहे. श्री तळेगावकर मठातील पिढीचं वंदन. दंडवत या ठिकाणी अशा रीतीनं हे प्रसाद वंदन आहे श्री तळेगावकर बाबांच्या मठामध्ये. देवपूजा वंदन प्रसाद. या पद्धतीनं सर्वजण या ठिकाणी प्रसाद वंदन करत आहेत. या ठिकाणी प्रसाद वंदन सर्वजण करत आहेत. दंडवत 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 प्रणाम, दंडवत प्रणाम. या ठिकाणी बाबाजी बसलेले आहेत. सर्वांना प्रसाद वंदन करत दंड